हॅलो एव्हरीवन, जेलोज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. मला खूप दिवसांनी आंबाड्याची भाजी भेटली होती, तर म्हटलं मस्त रेसिपी तयार करूया. आंबाड्याची भाजी असते त्याची पानं बघा कशा असतात. तर चला मग आज आपण आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. आंबाड्याची भाजी घ्यायची, स्वच्छ धुवायची. ती धुवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 किंवा 2 वाटी पाणी टाकायचं आणि हे गॅसवर शिजत ठेवायचं. 5 मिनिटानंतर ह्या भाजीचा कलर बघा असा झाल्यानंतरच ती भाजी मग गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं अजून एकदा धुवून काढायची. धुतल्यानंतरनं ती व्यवस्थित पिळायची. पिळताना हलक्यावर पण पिळला तरी पण चालेल, थोडंसं पाणी राहिलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दुसरीकडे आपण एका वाटीमध्ये तुरीची डाळ थोडीशी भिजत घालायची. ही 5 ते 10 मिनटं भिजत घालूपर्यंत दुसरे आपण मसाले तयार करून घेऊयात. मिक्सरमध्ये मी इथे लसूण, मिरची आणि जिरं हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर शेंगदाणे पण वाटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी देऊयात त्या भाजीला. इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मिरची आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आंबाड्याची जी भाजी आपण पिळून घेतली होती ती टाकलेली आहे. आंबाड्याची भाजी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि शेंगदाण्याचं कूट त्यात टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं. मग त्यानंतरनं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि भाजी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची. आंबाड्याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते, तुम्ही पण ट्राय करा.